हॅलो हाय गाईज. तर बघा, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्राय राईस घरच्या घरी हॉटेलसारखा कसा बनवायचा. तर इथं मुंबईला आहे ना, 200 रुपयाला एकच प्लेट भेटते छोटीशी. ती पण फ्राय राईस असतो आणि 200 रुपयामध्ये मिळतो. तर त्यासाठी मी काय ठरवलं, चला तर आज मग आपण घरीच बनवूया. तर मी काय केलं, पाणी उकडायला ठेवलं, थोड्या वेळ 5 मिनिटं तांदूळ भिजायला लावले आणि त्याच्यामध्ये टाकलं अर्ध लिंबू, मीठ आणि थोडंसं तूप टाकलं आणि तांदूळ भिजायला ठेवले होते. तांदळामधलं पाणी काढून घेतलं. त्यानंतर तांदूळ आहे ना 80% शिजवून घेतला. त्याला थंड होण्यासाठी पूर्णपणे ठेवला. थंड होतोय तोपर्यंत पनीर कापून घेतलं. त्याच्यावरती आहे ना आपलं मिरची पावडर टाकली आणि मीठ टाकलं. छान प्रकारे ते पण परतून घ्यायचं आहे. आणि इथं घेतली पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची, अद्रक, लसूण, कांदा आणि बीन्स. तर हे अशा प्रकारे व्हेजिटेबल ज्या भाज्या पाहिजे त्या आपण त्याच्यात टाकू शकतो. आणि छान प्रकारे ना आता तेल टाकलं. तेलामध्ये ना हे पूर्णपणे ना असं आपल्याला भाजून घ्यायचं नाहीये, गोल्डन ब्राऊन करायचं नाही आपल्याला. ते छान प्रकारे सॉफ्ट होतं थोडंसं त्याला असं नॉर्मली परतून घ्यायचं पूर्णपणे. कांदा टाकला, जिरे नाही टाकायचे त्याच्यामध्ये लसूण टाकला, त्यानंतर कांदा टाकला, मग बीन्स टाकले, मग गाजर टाकलं, मग शिमला मिरची टाकली. हे छान प्रकारे सगळं परतून घ्यायचं. 2च मिनिटं परतायचं, जास्त वेळ परतून घ्यायचं नाही त्याला. आणि हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली मीठ टाकलं आणि त्यानंतर मग राहिलेली गोबी वगैरे ती पण टाकून दिली पूर्णपणे. छान प्रकारे 2 मिनिटं वापस त्याला वाफेवरती होऊ द्यायचं बघा. आणि त्यानंतर मग आता आपला जो राईस होता तो थंडा होत होता. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं मी जे आणलेले होते सोया सॉस, ग्रीन चिल्ली सॉस, हे थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये. आणि जो राईस होता आपण थंडा होण्यासाठी ठेवला होता तो पण त्याच्यामध्ये टाकला. वरतून मिरची पावडर टाकली, पनीर फ्राय केलेले टाकले आणि मीठ टाकलं. छान प्रकारे परतून घेतला बघा. तर अशा प्रकारे आपला फ्राय राईस तयार आहे हॉटेलसारखा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही. तर आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.